महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत विवाहित, घटस्फोटित, विधवा, परित्यक्त्या, निराधार त्याचप्रमाणे कुटुंबातील एक अविवाहित तरुणी यांना दरमहा 1,500 रुपये शासनातर्फे दिले जाणार आहेत। या योजनेकरता अर्ज करण्यासाठी सदर महिलेचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे। महिला महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवे। लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असता कामा नये। महिलेचे बँकेमध्ये खाते असायला हवे आणि ते आधार कार्ड सोबत संलग्न असायला हवे। त्याचप्रमाणे महिलेचे नाव रेशन कार्डवरती नमूद असणे गरजेचे आहे। याकरता अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, जन्माचा दाखला, फोटो, हमीपत्र, रहिवासी प्रमाणपत्र अर्थात डोमासाईल प्रमाणपत्र, जर ते उपलब्ध नसेल तर 15 वर्ष जुने रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला, मतदान कार्ड तुम्ही देऊ शकता। एखाद्या महिलेचा जन्म परप्रांतातील असेल मात्र तिने महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या व्यक्तीशी विवाह केला असेल तर त्या पतीचे शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला किंवा डोमासाईल प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल। अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 ऑगस्ट 2024 अशी आहे। लाभार्थी महिलांना 1 जुलै 2024 पासूनची रक्कम दिली जाणार आहे। अर्ज करण्यासाठी सविस्तर माहितीसाठी लगेचच नजीकच्या माहिती बाजार केंद्राला भेट द्या आणि आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।